हेलो।
इज इट ऑडिबल? हॅलो मॅम 62 ला ऍड करायचं होतं. हा, वेट फॉर 1 minute. ओके. आहेत की सगळे इथे ऍड? रिक्वेस्ट पाठवायला सांगा अजून एकदा. झालं मॅडम जॉईन. हा. ओके. सो हॅलो मॅम. सगळ्यांनी एकदमच जॉईन व्हा. सगळ्यांना जॉईन करून देत बसावं लागतंय. So last lecture, what we have studied? We have studied the plate and frame filter press. त्याचे काय राहिले ते? स्पेशल प्रोव्हिजन्स, युजेस आणि ऍडव्हान्टेजेस राहिले होते. स्पेशल प्रोव्हिजन्स मध्ये बघा सगळ्यांनी काय एकदा रिवाइज करायचं आहे. रिवाइज करायचं आहे का? ओके. रिवाइज करायचं आहे. सांगा मला, करूया आपण रिवाइज करायचं असेल तर. करा मॅम. Okay. All of you see in the diagram. Here it is. This is the slurry inlet, and here it is the middle ला काय असणार आहे? फिल्टर medium असणार आहे. आणि इथे काय असणार आहे? Through the channel. In that स्लरी काय होते? इथं सेपरेट होते आणि इथून फिल्टरेट आउटलेट म्हणून काय होणार आहे? ती एस्केप होणार आहे, इथून बाहेर पडणार आहे. तर ही काय, तर होल एंटायर डायग्राम आहे. तर ह्यामध्ये बघा सगळ्यांनी, here is the filter cloth is there at the end. Then from this, here it is the material inlet. In that materials enters under the pressure. इथून काय होतंय? ते मटेरियल एंटर होतंय अंडर प्रेशरला. Wait for 1 minute. मॅडम नीट घेऊन जाऊ. काय झालं? इथे काय येते? रिलोड येते.
Hello, screen is visible to all. Yes, Hello. ma'am. Yes, ma'am. Okay. तिकडे कुठे चाललाय तुम्ही? Okay. So in last lecture, what we have studied? We have studied the principle of plate and frame filter place. So what is the principle? काय आहे प्रिन्सिपल बघा त्याचं? Okay. In that principle is what? Mechanism is the surface filtration. ते mechanism कशावरती आहे? तर surface filtration वरती आहे. मग काय होते बघा तिथं? तर स्लरी काय होते? त्या फ्रेम मधून एंटर होते बाय द प्रेशर. ए डायग्राम मध्ये बघा सगळ्यांनी, तर स्लरी काय होणार आहे इथं? एंटर होणार आहे. एंटर होऊन कुठं पास होते ती? इट पास टू द फिल्टर मीडियम. ती काय होते? तर फिल्टर मीडियमला स्लरी पास होणार आहे. Then which is collected on the plates sent to the outlet. आणि ती काय होती बघा, तर आपण ती प्लेट्स वरती काय करतोय? ह्या प्लेट्स वरती कलेक्ट करतोय आणि इथून काय होते ती आउटलेट कडे काय केली जाते? सेंड केली जाते. ही स्लरी आहे ती काय केली जाते? त्या आउटलेट कडे सेंड केली जाते. स्टार्टिंगला काय होणार आहे? स्लरी फ्रेम मध्ये एंटर होणार आहे. त्यानंतर इट पासेस थ्रू द फिल्टर मीडियम. फिल्टर मीडियम मधून काय होते ती? पास होते. देन इट एंटर्स टू द प्लेट्स. प्लेट्स मध्ये काय होते ती? एंटर होते. आणि प्लेट्स थ्रू नंतर काय होणार आहे? तर प्लेट्स काय करतात? तर ती स्लरी आहे ती कलेक्ट करतायत आणि इट पासेस थ्रू द फिल्ट्रेट आउटलेट. त्या फिल्ट्रेट आउटलेट मध्ये काय करणार आहेत? ते पास करणार आहे. सो अ नंबर ऑफ फ्रेम्स अँड प्लेट्स आर युज्ड. आता यामध्ये काय केलेलं आहे? तर नंबर ऑफ प्लेट्स आणि फ्रेम्स आहेत. इथं काय केलेलं आहे? प्लेट, फ्रेम, प्लेट, फ्रेम असं काय केलेलं आहे? तिथे यूज केलेले आहेत. कशासाठी? सो दॅट सरफेस एरिया कॅन बी इन्क्रीज्ड. त्यामुळे काय होत आहे तिथं? तर सरफेस एरिया आहे तो इन्क्रीज होणार आहे. Then consequently large volume of the slurry can be processed with or without washing. आता ह्यामध्ये काय केलेलं आहे? तर लार्ज नंबर ऑफ काय केलेलं आहे? प्लेट्स आणि फ्रेम्स काय करतोय आपण इथे यूज करतोय. ह्या प्लेट आणि फ्रेम फिल्टर प्रेस मध्ये. मग सरफेस एरिया इन्क्रीज होणार आहे. मग सरफेस एरिया इन्क्रीज झाल्यानंतर काय होणार आहे? आपण लार्ज व्हॉल्यूम ऑफ स्लरी आपण काय करू शकतो? तर त्या प्लेट आणि फ्रेम मध्ये प्रोसेस करू शकतो विथ ऑर विदाउट वॉशिंग थ्रू. देन कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे? तर दोन युनिट आहेत. कोणते दोन युनिट आहेत? तर प्लेट आणि फ्रेम. हे दोन इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, लक्षात ठेवा. प्लेट्स आणि फ्रेम्स. त्यामध्ये ते कशापासून प्रिपेअर केलेले आहेत बघा. सो इट इज युजली मेड अप ऑफ द अल्युमिनियम अलॉय. अल्युमिनियम अलॉय पासून बनवलेले आहेत ते. सो समटाइम्स these are required for the protection against the corrosive chemicals and made suitable for the steam sterilization. आणि हे काय असतात? तर सुटेबल असतात. कशासाठी? तर स्टीम स्टरलायझेशन साठी सुटेबल असतात. मग त्या फ्रेम मध्ये काय काय सांगितलेलं आहे बघा फ्रेम मध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये. सो इट कंटेन्स द ओपन स्पेस. तर ह्यामध्ये काय आहे? ह्या फ्रेम मध्ये तर ओपन स्पेस काय आहे? तर प्रेझेंट आहे. ह्या फ्रेम्स मध्ये काय आहे बघा? दिस इज फ्रेम अँड दिस इज फ्रेम. ह्या फ्रेम्स मध्ये ओपन स्पेस काय आहे? तर प्रेझेंट आहे. सो वेअर इन द स्लरी रिझर्वायर इज मेंटेन्ड फॉर द फिल्ट्रेशन. मग ह्यामध्ये काय केलेलं आहे बघा? तर स्लरी रिझर्वायर आहे तो काय केलेला आहे? तर मेंटेन केलेला आहे. कशासाठी मेंटेन केलेला आहे बघा? तर फिल्ट्रेशन साठी काय केलेला आहे? तो मेंटेन केलेला आहे. अँड इनलेट टू रिसीव्ह द स्लरी. आणि काय होतं बघा? तर फ्रेम मध्ये काय करतो? फ्रेम म्हणजे काय आहे? तर ते एक इनलेट आहे. तिथे काय होते? त्या फ्रेम मध्ये स्लरी काय होते? रिसीव्ह करते ती फ्रेम.
ही जी फ्रेम आहे ती काय करणार आहे, इथं स्लरी इनलेट आहे, ती काय करणार आहे, स्लरी रिसीव्ह करणार आहे. कोण, तर फ्रेम. सो इट इज इंडिकेटेड बाय 2 डॉट्स इन द डिस्क्रिप्शन. 2 डॉट मध्ये काय केलेलं आहे, ते डिस्क्रिप्ट केलेलं आहे. सो स्लरी इनलेट हँडल टू रेस्ट ऑन द रॉड. हँडल टू रेस्ट ऑन द रॉड. Then frames of the different thickness are available. मग ते जे फ्रेम्स आहेत त्याच्या काय आहेत बघा, आता डिफरंट थिकनेस मध्ये त्या फ्रेम्स आहेत त्या अवेलेबल आहेत. सो इट इज सिलेक्टेड ऑन द थिकनेस ऑफ द फ्रेम शुड बी चोजन. आता त्या थिकनेस वरतीच काय केलेलं आहे बघा, तर त्या फ्रेम्स काय करतो आपण, तर सिलेक्ट करतोय. सो दॅट इज अ कन्स्ट्रक्शन अबाउट द फ्रेम. देन वी हॅव टू सी द कन्स्ट्रक्शन ऑफ द प्लेट. त्या प्लेट मध्ये काय केलेलं आहे बघा, एक स्टडेड किंवा ग्रूव्ड सरफेस प्रेझेंट आहे to support the filter cloth and the outlet. ह्या प्लेट्स मध्ये काय आहे बघा, तर ग्रूव्ड किंवा स्टडेड सरफेस आहे, म्हणजे डीप सरफेस आहे. तो कशासाठी आहे बघा, तर फिल्टरेट आउटलेट आणि फिल्टर क्लॉथ साठी काय आहे, तो सपोर्ट करतोय. कोण सपोर्ट करतोय, तर प्लेट सपोर्ट करते. कशाला, तर ह्या फिल्टर क्लॉथला आणि फिल्टरेट आउटलेटला ही प्लेट काय करणार आहे, तर सपोर्ट करणार आहे. सो इट इज इंडिकेटेड बाय 1 डॉट इन द डिस्क्रिप्शन. मग हे कसं इंडिकेट केलेलं आहे, तर 1 डॉट मध्ये ते डिस्क्रिप्ट केलेलं आहे. सो प्लेट सपोर्ट्स द फिल्टर मीडियम. आता प्लेट काय करते बघा, तर आपण आता बघितलं काय केलं, तर ती जी प्लेट आहे त्या फिल्टर मीडियमला काय करते, ती सपोर्ट करते. सॉरी, फिल्टर मीडियमला काय करणार आहे, ती सपोर्ट करणार आहे. सो रिसिव्हिंग द फिल्टरेट अँड द आउटलेट. आणि काय होतंय, फिल्टरेट आणि आउटलेट काय होतंय, रिसीव्ह होतंय. सो the filter medium usually cloth is interposed between the plate and the frame. मग ती जी फिल्टर मीडियम आहे तर त्यामध्ये काय केलेलं आहे बघा, तर त्या फिल्टर मीडियम मध्ये क्लॉथ काय केलेलं आहे, तर इंटरपोज केलेलं आहे, म्हणजे फिक्स केलेलं आहे. कशामध्ये, तर त्या प्लेट आणि फ्रेम मध्ये. ह्या प्लेट आणि फ्रेम मध्ये हा फिल्टर क्लॉथ काय केलेला आहे, इथं इंटरपोज केलेला आहे बघा. सो फिल्टर युजली क्लॉथ इज इंटरपोज्ड बिटवीन द plates and the frame. Then next, plate, filter medium and the frame. These are plate, filter medium, frame आणि plate. असं काय केलेलं आहे इथं, त्याचा सिक्वेन्स आहे तो काय केलेला आहे, अरेंज केलेला आहे. क्लेम टू अ स्ट्रक्चर. त्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे. पहिल्यांदा इथं प्लेट, फ्रेम, प्लेट, फ्रेम, प्लेट, फ्रेम असा काय आहे त्याचा सिक्वेन्स आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे, तर फिल्टर मीडियम काय आहे, तर प्रेझेंट आहे. सॉरी, हिअर इट इज द फ्रेम. स्टार्टिंगला काय असणार आहे, इथं फ्रेम प्रेझेंट असणार आहे, त्यानंतर फिल्टर मीडियम आणि त्यानंतर प्लेट प्रेझेंट असणार आहे. First of all, frame, then it is the filter medium and नंतर काय असणार आहे, प्लेट. हे काय केलेलं आहे, तर सिक्वेन्सली अरेंज केलेले आहेत. सो इट इज नॉर्मली डिस्क्राइब्ड बाय डॉट्स 1.2, 2.1, देन 1.2, 2.1. हे काय केलेलं आहे, तर ह्या थ्रू काय केलेलं आहे, डिस्क्राइब केलेलं आहे बघा. सो अ नंबर ऑफ प्लेट्स अँड फ्रेम्स एम्प्लॉयड सो दॅट फिल्ट्रेशन एरिया इज लार्ज ॲज नेसेसरी. मग आता ते जे नंबर ऑफ प्लेट्स आणि फ्रेम्स आहेत ते काय केलेले आहेत, एम्प्लॉय केलेले आहेत किंवा युज केलेले आहेत. त्यामुळे काय होतं, तर तो फिल्ट्रेशन एरिया आहे तो काय होणार आहे, तर तो लार्ज होणार आहे त्या प्लेट्स आणि फ्रेममुळे. सो दिस इज द लार्ज एरिया बिकॉज ऑफ द प्लेट्स अँड फ्रेम. देन number of filtration units are operated in the parallel. मग ते जे फिल्ट्रेशन युनिट्स आहेत ते काय केलेले आहेत आपण, तर पॅरलली ऑपरेट करतो आपण. ते कसे पॅरलली ऑपरेट करतो बघा, तर इथे काय आहे, बाय सिक्वेन्सली आपण ते ऑपरेट करणार आहे. पहिल्यांदा फ्रेम, त्यानंतर प्लेट, फ्रेम, प्लेट, फ्रेम, प्लेट. त्याच्यामध्ये काय असणार आहे, फ्रेम नंतर मध्ये काय असणार आहे, फिल्टर मीडियम. फ्रेम नंतर मध्ये फिल्टर मीडियम, त्यानंतर प्लेट, परत फिल्टर मीडियम, प्लेट. असं काय असणार आहे, सिक्वेन्स असणार आहे त्यामध्ये. सो चॅनल्स फॉर द स्लरी इनलेट अँड द
filtrate outlet. It can be arranged by fitting eyes to the plates and the frames. These join together to form a channel. आता हे जे प्लेट्स आणि फ्रेम्स आहेत तर ह्या सगळे जॉईन केल्यामुळे काय होणार आहे तर एक चॅनल फॉर्म झालेला आहे इथं. प्लेट आणि फ्रेम्स मुळे काय झालेलं आहे एक चॅनल प्रोड्यूस झालेला आहे. सो then next बघा इन सम टाइप्स काही टाइप मध्ये काय होतं ओनली वन इनलेट चॅनल इज फॉर्मड. काय याच्यामध्ये फक्त एकच चॅनल फॉर्म होतो. म्हणजे कोणता चॅनल फॉर्म होणार आहे तर फक्त फ्रेम त्यानंतर फिल्टर मीडियम आणि प्लेट असा एकच चॅनल फॉर्म होते. सो while each plate is having individual outlets controlled by the walls. मग प्रत्येक ह्याला काय केलेलं आहे बघा तर प्रत्येक प्लेटला आउटलेट काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे जर फक्त ओनली वन चॅनल जर इनलेट जर फॉर्म झालेला असेल तर. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस हा काय फक्त एक ओनली वन इनलेट चॅनल आहे आणि हा काय केलेला आहे इथं आपण तर अटॅच केलेले आहेत सिक्वेन्सली काय केलेलं आहे आपण इथं तर जास्त चॅनल इथं प्रोड्यूस झालेला आहे. म्हणजेच प्लेट फ्रेम असं सगळा पूर्ण आहे तो इथं अटॅच केलेला आहे आपण. त्यानंतर इथं काय केलेलं आहे बघा फ्रेम फिल्टर मीडियम आणि प्लेट हे फक्त काय झालं हा एकच चॅनल झाला आणि प्रत्येक प्लेटला काय केलेलं आहे इथं फिल्टरेट आउटलेट प्रोव्हाइड केलेलं आहे. तसं इथं काय केलेलं आहे बघा या सगळ्याचं मिळून एकच काय केलेलं आहे तर फिल्टरेट आउटलेट आहे. म्हणजे हा चॅनल आहे पूर्ण एक आहे तो आणि दिस इज द ओनली वन. इथं काय झालेलं आहे तर फक्त एकच इनलेट काय झालेला आहे इनलेट चॅनल आहे तो इथं फॉर्म झालेला आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे पहिल्यांदा फ्रेम त्यानंतर फिल्टर मीडियम आणि ह्या प्लेटला काय केलेलं आहे इथं फिल्टरेट आउटलेट काय केलेलं आहे फिक्स केलेलं आहे. सो नेक्स्ट बघा आता and it is a plate having the individual outlet controlled by the wall. आणि ते आउटलेट कोण कंट्रोल करत आहे तर वॉल्स काय करणार आहेत ते आउटलेट कंट्रोल करणार आहेत. सो देन वी हॅव टू सी द वर्किंग. वर्किंग मध्ये दोन स्टेप आहेत बघा. सो द वर्किंग ऑफ द फ्रेम अँड द प्लेट प्रोसेस कॅन बी डिवायडेड किंवा डिस्क्राइब्ड इनटू टू स्टेप. दोन स्टेप मध्ये वर्किंग डिवाइड केलेलं आहे. कोणता आहे बघा पहिला आहे तो फिल्ट्रेशन ऑपरेशन त्यानंतर सेकंड आहे ते वॉशिंग ऑपरेशन. पहिल्यांदा आपल्याला फिल्ट्रेशन कसं होतंय ते बघायचंय आणि सेकंड काय आहे तर त्यामध्ये तो जो फिल्टरेट आहे तो काय करतो आपण त्या वॉशिंग ऑपरेशन मध्ये तो फिल्टरेट आहे तो आपण वॉश करणार आहे. देन फिल्ट्रेशन ऑपरेशन मध्ये बघा काय सांगितलेलं आहे सो स्लरी एंटर्स फ्रॉम द फ्रेम. स्लरी काय होते तर फ्रेम मध्ये एंटर होते एंटर्स द फ्रेम फ्रॉम द फीड चॅनल अँड इट पासेस थ्रू द फिल्टर मीडियम ऑन द सरफेस ऑफ द प्लेट. तर फर्स्ट प्रोसेस प्रिन्सिपल मध्ये आपण बघितलं होतं स्लरी काय होते फ्रेम मध्ये एंटर होते इट पासेस थ्रू द फिल्टर मीडियम अँड देन इट इज passes on the surface of the plate. काय होणार आहे पहिल्यांदा फ्रेम मध्ये फ्रेमच्या स्लरी इनलेट मध्ये फ्रेमच्या इनलेट मध्ये आपण काय करणार आहे तर ती स्लरी आहे ती काय करणार आहे एंटर करणार आहे. मग ती स्लरी काय होते तर पास होते कुठून पास होते तर ह्या फिल्टर मीडियम मधून ही स्लरी काय होते पुढे पास होते. मग इथून पास झाल्यानंतर परत काय होतंय ती स्लरी आहे ते प्लेट्स वरती प्लेटच्या सरफेस वरती पोहोचते. तिथे गेल्यानंतर काय होणार आहे तर ह्या थ्रू काय होणार आहे इथं आउटलेट थ्रू ती स्लरी आहे ती तो फिल्टरेट आहे तो काय होणार आहे तर तो बाहेर पडणार आहे. सो देन सॉलिड फॉर्म्स अ फिल्टर केक अँड रिमेन इन द फ्रेम. मग नंतर काय होतं बघा तर ते सॉलिड आहे ते काय होतं त्याचं फिल्टर केक फॉर्म होतं. आता ह्या डायग्राम मध्ये बघा ह्या फ्रेम वरती काय झालेलं आहे एक फिल्टर केक फॉर्म झालेला आहे. इथे जे जास्त दिसतंय मटेरियल तिथे काय होतंय बघा तर त्यामुळे फिल्टर केक डेव्हलप झालेला आहे किंवा फॉर्म झालेला आहे. इट रिमेन इन द फ्रेम आणि तो काय होतोय तर फ्रेम वरतीच रिमेन राहतो किंवा फ्रेम वरतीच तो सॉलिड केक आहे तो फिल्टर केक आहे तो राहणार आहे फ्रेम वरती. सो प्लेट सपोर्ट्स द फिल्टर मीडियम इट रिसिव्हिंग द फिल्टरेट अँड द आउटलेट. मग ती जी प्लेट आहे ती काय करते बघा तर त्या फिल्टर मीडियमला सपोर्ट करते रिसिव्हिंग द फिल्टरेट. फिल्टरेट काय करते रिसीव्ह करते फिल्टरेट अँड द आउटलेट. देन द फिल्टर मीडियम युजली क्लॉथ इज इंटरपोज्ड बिटवीन द प्लेट अँड द फ्रेम. आता ह्या फिल्टर मीडियम मध्ये आपण आताच बघितलं काय केलेलं आहे सो ह्यामध्ये जो थिकनेस आहे बघा केकचा तो कसा आहे तर इट इज हाफ ऑफ द फ्रेम थिकनेस. तो कसा असणार आहे ह्या फिल्टर केकचा थिकनेस आहे तो हाफ ऑफ द फ्रेम थिकनेस. फ्रेमच्या थिकनेस पेक्षा निम्मा काय असणार आहे तो फिल्टर केकचा थिकनेस असणार आहे. सो बिकॉज each side
ऑफ द फ्रेम फिल्ट्रेशन ऑकर. कशामुळे? तर प्रत्येक साइड वरती काय होतंय, तर प्रत्येक फ्रेम वरती फिल्ट्रेशन काय होतंय, ऑकर होते किंवा प्रोड्यूस होते. त्यामुळे तो जो केकचा जो थिकनेस आहे तो फ्रेमच्या थिकनेस पेक्षा कसा असणार आहे, हाफ असणार आहे, लक्षात ठेवा. सो दस द 2 फिल्टर केक्स आर फॉर्म्ड. आता ह्यामध्ये काय होतं, फ्रेम मध्ये तर 2 फिल्टर केक फॉर्म होतात बघा. तर इथं एक साइडला एक इथं फिल्टर केक फॉर्म होणार आहे फ्रेम वरती आणि इथे साइडला, आणि ते काय होतात, विच मीट इव्हेंच्युअली इन द सेंटर ऑफ द फ्रेम. आणि ते दोन्ही फिल्टर केक आहेत ते काय होत आहेत, दोन्ही सेंटरला काय होत आहेत, मीट होत आहेत. म्हणजे परत त्याचं काय होणार आहे, तर एकच फिल्टर केक डेव्हलप होणार आहे. म्हणजे ते दोन्ही फिल्टर काय होते, तर साइडला असणार आहेत. आणि त्यानंतर काय होत आहे, तर विच मीट इव्हेंच्युअली इन द सेंटर. सेंटर मध्ये काय होत आहेत, ते मीट होत आहेत. सो the filtrate drains between the projections of the surface of the plate and escape from the outlet. मग तो जो फिल्ट्रेट आहे तो काय होतो बघा, तर प्लेटच्या सरफेस वरून काय होतंय, तर ड्रेन होतं, खाली जातोय तो, and escape from the outlet. तो फिल्ट्रेट आहे तो काय होणार आहे, तर तो खाली जाणार आहे. खाली जाऊन परत त्याचं काय होणार आहे, तर तो त्याच्या मधून काय होतं, त्या प्लेट मधून ड्रेन होतं. तो फिल्ट्रेट आहे तो काय होणार आहे, त्या प्लेट मधून ड्रेन होणार आहे. आणि ड्रेन होऊन कुठं जाणार आहे, तर फिल्ट्रेट आउटलेट पर्यंत काय होणार आहे, आणि एस्केप फ्रॉम द आउटलेट. आणि तो इथं ड्रेन होऊन काय होणार आहे, तो तर इथं इकडे आउटलेट कडे जाणार आहे. देन नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, सो ऍज द फिल्ट्रेशन प्रोसीड्स, जसं जसं फिल्ट्रेशन प्रोसीड होत आहे तसं तसं काय होतंय, तर रेजिस्टन्स ऑफ द केक इन्क्रीजेस. केकचा रेजिस्टन्स आहे तो काय होतोय, तर इन्क्रीज होतोय. अँड द फिल्ट्रेशन रेट डिक्रीज. आणि तो जो फिल्ट्रेशन रेट आहे तो काय होणार आहे, तर तो डिक्रीज होणार आहे, लक्षात ठेवा. सो ऍट अ सर्टन पॉइंट प्रोसेस इज स्टॉप्ड. मग सर्टन पॉइंटला काय होतं बघा, ती जी प्रोसेस आहे ती काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. अँड द प्रेस इज एम्प्टीड. आणि ती जी प्रेस आहे ती काय होते, तर एम्प्टी होते. अँड सायकल इज रिस्टार्ट. आणि ती सायकल काय होणार आहे, तर ती रिस्टार्ट होणार आहे. सर्टन पॉइंटला काय होणार आहे बघा, जेव्हा आता इथून तो फिल्ट्रेट आहे ह्या आउटलेट मधून एस्केप झाला, आउटलेट मधून जर एस्केप झाला तर काय होते, सर्टन पॉइंटला ती प्रोसेस आहे ती स्टॉप होते. मग सर्टन पॉइंटला ती प्रोसेस स्टॉप झाल्यानंतर काय होणार आहे, प्रेस इज एम्प्टीड. ती जी प्रेस आहे ती काय होते, एम्प्टी होते. आणि ती सायकल काय होते, तर रिस्टार्ट होते. देन हे काय झालं, आपलं फिल्ट्रेशन ऑपरेशन झालं. त्यानंतर आता फिल्ट्रेशन ऑपरेशन म्हणजे फिल्ट्रेट आपण अचीव केला आता ह्यामध्ये त्या फिल्टर प्रेस मध्ये. मग त्यानंतर काय असणार आहे, ते फिल्ट्रेट आहे तो आपल्याला काय करायचं आहे, वॉश करायचं आहे. आता वॉशिंग ऑपरेशन. सो प्रोसिजर फॉर वॉशिंग द प्रेस. आता काय करणार आहे आपण मग वॉश करण्यासाठी तो फिल्ट्रेट. सो फिल्ट्रेशन प्रोसीड्स इन द ऑर्डिनरी वे. ऑर्डिनरी वे मध्ये काय होते, ते फिल्ट्रेशन प्रोसीड होते अंटिल द फिल्म्स फिल्ड विथ द केक. म्हणजे जेव्हा फ्रेम्स त्या केकने फिल झालेले असतात तेव्हाच काय होते, वॉशिंग ऑपरेशन किंवा ते फिल्ट्रेशन आहे ते ऑर्डिनरी वे मध्ये काय होते, प्रोसीड होते. सो टू वॉश द फिल्टर केक. आता आपल्याला फिल्टर केक काय करायचं आहे, वॉश करायचं आहे. सो द आउटलेट ऑफ द प्लेट्स आर क्लोज्ड. मग ते आउटलेट आहेत प्लेटचे, इथे ज्या प्लेट्स प्रेझेंट आहेत तर त्याचे जे आउटलेट्स आहेत ते काय करतो आपण, क्लोज करतोय. सो द आउटलेट्स ऑफ द प्लेट्स आर क्लोज्ड. देन वॉश वॉटर इज पंप्ड इन द वॉशिंग चॅनल. आता ते प्लेटचे आउटलेट आपण क्लोज केले, मग काय केलं आपण तिथं, तर वॉश वॉटर आहे ते काय करतोय आपण, वॉशिंग चॅनल मध्ये पंप करतोय किंवा वॉश वॉटर आपण प्रोव्हाइड करतोय. कशामध्ये, त्या वॉशिंग चॅनल मध्ये. सो द वॉटर एंटर्स थ्रू द इनलेट्स ऑफ द सरफेस ऑफ द वॉशिंग प्लेट. मग वॉटर काय होतं बघा, तर इनलेट आहेत त्या प्लेटचे ते काय होत आहेत, तर तिथून एंटर होते वॉटर त्या प्लेटच्या इनलेट मधून. काय होणार आहे, तर वॉटर एंटर होणार आहे. सो द वॉटर एंटर्स थ्रू द इनलेट ऑफ द सरफेस ऑफ द वॉशिंग प्लेट. तर वॉशिंग प्लेट मधून काय होणार आहे, ते वॉटर आहे ते इनलेट मधून काय होणार आहे, तर एंटर होणार आहे. सो द वॉटर पासेस थ्रू द फिल्टर क्लॉथ. वॉटर काय होतं, तर फिल्टर क्लॉथ मधून पास होते अँड एंटर्स द फ्रेम विच कंटेन्स द केक. आणि काय होत आहे, तर वॉटर त्या फिल्टर क्लॉथ मधून पास होणार आहे आणि त्या फ्रेम मध्ये काय होत आहे, एंटर होते विच कंटेन्स द केक. मग वॉटर काय होतं बघा, तर त्या प्लेट मधून एंटर झाल्यानंतर ते काय होतं, फ्रेम मध्ये काय होतं, पोहोचते विच कंटेन्स द फ्रेम विच कंटेन्स द केक. त्या फ्रेम मध्ये काय आहे, तर केक
प्रेझेंट आहे. ह्या फिल्टर क्लॉथ मधून इथून काय होणार आहे, वॉटर इथं एंटर होणार आहे ह्या केक वरती आणि ह्या केक मधून म्हणजे हा केक काय होणार आहे, परत वॉश केला जाणार आहे विथ द हेल्प ऑफ वॉटर. सो देन वॉटर वॉशेस द केक. आता फिल्टर क्लॉथ मधून वॉटर एंटर झालं इथं ह्या केक मध्ये. मग तो जो वॉटर आहे, ते जे वॉटर आहे ते काय करणार आहे, तर तो जो केक आहे फिल्टर केक आपला, तो काय करणार आहे, तर तो वॉश करणार आहे. सो इट पासेस थ्रू द फिल्टर क्लॉथ अँड एंटर्स. देन वॉटर वॉशेस द केक. वॉटर काय करताय, तो केक आहे तो वॉश करणार आहे. विच पासेस थ्रू द फिल्टर क्लॉथ. ते काय होते, फिल्टर क्लॉथ मधून पास होते वॉटर. सो अँड एंटर्स द प्लेट डाऊन द सरफेस. आणि काय होते बघा, तर त्या प्लेट मध्ये काय होते, एंटर होते. सो फायनली वॉश्ड वॉटर एस्केप थ्रू द आउटलेट ऑफ द प्लेट. मग फायनली काय होणार आहे, ते वॉश वॉटर आहे ते काय होणार आहे, तर आउटलेट मधून काय होते ते, सॉरी प्लेटच्या आउटलेट मधून ते काय होणार आहे, एस्केप होणार आहे. हे जे वॉश वॉटर आहे ह्या प्लेटच्या आउटलेट मधून काय होणार आहे, ते वॉश होणार आहे, सॉरी एस्केप होणार आहे त्या प्लेटच्या आउटलेट मधून. आता इथं आपल्याला प्लेटचा आउटलेट दिसत नाही, पण ह्यामध्ये काय होतंय, तर इथून फिल्टर क्लॉथ मध्ये काय होते, वॉटर एंटर होते. ह्या फिल्टर क्लॉथ मधून काय होणार आहे, त्या केक पर्यंत वॉटर काय होणार आहे, फिल्टर केक पर्यंत पोहोचणार आहे. मग फिल्टर क्लॉथ थ्रू वॉटर इथे पोहोचल्यानंतर काय होणार आहे, तो केक आहे तो वॉश होणार आहे. वॉश झाल्यानंतर ते वॉटर आहे ते काय होतंय, तर त्या प्लेटच्या आउटलेट मध्ये जाणार आहे आणि विथ द हेल्प ऑफ प्लेट आउटलेट वॉटर इज एस्केप फ्रॉम द प्लेट. वॉटर काय होतंय, त्या प्लेट मधून एस्केप होतंय. So that is about the working of the plate and filter press. Then we have to see the त्यामध्ये जे पॉइंट आहे वॉटर मधून. सो वॉश इज इफिशियंट ओनली इफ द फ्रेम्स आर फॉल विथ द फिल्टर केक. आता तो जो वॉश आहे तो इफिशियंट आहे किंवा कधी इफिशियंट असतो बघा, जेव्हा फ्रेम्स आहेत ते काय होतात, तर फ्रेम्स आर फॉल विथ द फिल्टर केक. फ्रेम काय होतात, तर फिल्टर केक मध्ये फॉल होतात तेव्हा. सो इफ द सॉलिड डू नॉट फिल द फ्रेम कम्प्लिटली. मग ते जे सॉलिड आहे त्या फ्रेम मध्ये सॉलिड जर आपण कम्प्लिटली फिल नसेल केलं, सो द वॉश वॉटर कॉजेस द केक टू ब्रेक. त्यामुळे काय होतं, तर तो केक आहे तो काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. सो फॉर एक्झाम्पल ह्या फ्रेम मध्ये आपण जर इथं जर व्यवस्थित जर तो सॉलिड आहे, तो केक जर व्यवस्थित फॉर्म झालेला नसेल किंवा इथे सॉलिड व्यवस्थित फिल नसेल केलेलं, तर काय होणार आहे, तर तो वॉश वॉटरमुळे काय होणार आहे, जेव्हा आपण वॉटर थ्रू आपण तो केक आहे तो वॉश करणार आहे, तेव्हा काय होतं, तो केक आहे तो ब्रेक होणार आहे. सो देन वॉशिंग विल बी इफेक्टिव्ह. आणि वॉशिंग काय होते मग, तर इफेक्टिव्ह होते मग. सो हेन्स इट इज इसेन्शियल टू ऑल द फ्रेम्स बिकम कम्प्लिटली फिल्ड विथ द वॉशिंग केक. म्हणून आपण काय करतोय, तर हे इसेन्शियल आहे किंवा गरजेचं आहे. काय इम्पॉर्टंट आहे, तर ते जे फ्रेम्स आहेत ते बिकम्स कम्प्लिटली फिल्ड. ते काय व्हायला पाहिजे, तर कम्प्लिटली फिल असायला पाहिजेत विथ द वॉशिंग केक. जेव्हा आपण केक वॉश करणार आहे तेव्हा इथल्या ज्या फ्रेम्स आहेत त्या काय व्हायला पाहिजेत, तर कम्प्लिटली फिल केलेल्या पाहिजेत. तर केक काय होणार नाही, ब्रेक होणार नाही. So this helps not only in emptying the frames but also in washing cake correctly. मग आता त्या जर फ्रेम जर कम्प्लिटली फिल केलेल्या असतील तर हे फक्त ते एम्प्टी फ्रेम्स एम्प्टी व्हायला हेल्प करत नाही, तर केक काय होतो, करेक्टली वॉश केला जातो जर त्या फ्रेम जर कम्प्लिटली फिल असतील तर. आणि जर ओके, मग त्यामुळे काय होणार आहे बघा, सॉलिड जर व्यवस्थित फिल केलेला असेल तर काय होणार आहे, तर त्या फ्रेम्स एम्प्टी पण होतील आणि तो जो केक आहे तो काय होईल, वॉश करेक्टली वॉश होईल तो केक आहे तो. देन स्पेशल प्रोव्हिजन्स आर देअर. सो फर्स्ट बघा काय सांगितलेलं आहे, सो एनी पॉसिबल कॉन्टॅमिनेशन कॅन बी ऑब्झर्व. आता ह्यामध्ये काय केलेलं आहे, तर पॉसिबल कॉन्टॅमिनेशन काय करतो आपण, ऑब्झर्व करतोय बाय पासिंग द filter through a glass tube or the
साइड ग्लास फ्रॉम द आउटलेट ऑन इच प्लेट. आता ह्यामध्ये काय केलेलं आहे बघा, तर पॉसिबल कॉन्टॅमिनेशन काय झालेलं आहे, ऑब्झर्व झालेलं आहे बाय पासिंग द फिल्ट्रेट थ्रू अ ग्लास ट्यूब और द साइड ग्लास फ्रॉम द इच ऑन प्लेट. म्हणजे काय होतं बघा, तर ग्लास ट्यूब थ्रू किंवा साइड ग्लास थ्रू काय होतंय, तर कॉन्टॅमिनेशन होऊ शकतं. सो दिस परमिट द इन्स्पेक्शन ऑफ द क्वालिटी ऑफ द फिल्ट्रेट. ह्यामुळे काय होतंय बघा, तर इन्स्पेक्शन होतंय कशाचं, तर क्वालिटी ऑफ द फिल्ट्रेटचं. सो the filtrate goes through the control walls to an outlet channel. मग तो जो फिल्ट्रेट आहे तो काय होतोय बघा, तर आउटलेट चॅनल पर्यंत काय होतोय, पोहोचतोय. देन नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. सो द फिल्ट्रेशन प्रोसेस फ्रॉम इच प्लेट कॅन बी सीन. आता ह्या फिल्ट्रेशन प्रोसेस मध्ये काय केलेलं आहे, तर इच प्लेट वरती काय होते, फिल्ट्रेशन प्रोसेस काय करतोय आपण, सीन करतोय किंवा ऑब्झर्व करतोय. सो इन द इव्हेंट ऑफ ब्रोकन क्लॉथ मध्ये काय होणार आहे, द फॉल्टी प्लेट कॅन बी आयसोलेटेड अँड फिल्ट्रेशन कॅन बी कंटिन्यूड विथ द वन प्लेट लेस. आता ब्रोकन क्लॉथ मध्ये काय होते, तर फॉल्टी प्लेट जर असेल तर ती काय करतो आपण, आयसोलेट करतो किंवा बाहेर काढतो फिल्ट्रेशन प्रोसेस चालू असताना, आणि फिल्ट्रेशन काय करतो आपण, कंटिन्यू करतो विथ वन प्लेट लेस. म्हणजे एक प्लेट, एखादी जरी प्लेट कमी असेल तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. जर फॉल्टी प्लेट असेल तर आपण काय करू शकतो, ती आयसोलेट करू शकतो किंवा ती आपण बाहेर काढू शकतो, आणि त्यानंतर मग फिल्ट्रेशन काय होईल, कंटिन्यू होईल. एक प्लेट कमी असतानाच काय होणार आहे, ते फिल्ट्रेशन पुढे कंटिन्यू तसंच चालू ठेवलं जातं जर प्लेट जर फॉल्टी असेल तर. देन नेक्स्ट वी हॅव टू सी द युजेस. आता युजेस कोणते कोणते आहेत बघा. सो स्टराइल फिल्ट्रेट कॅन बी ऑब्टेन बाय युजिंग द एस्बेस्टॉस सॅन्ड सेल्युलोज फिल्टर शीट. आता ह्याचे युजेस बघा, स्टराइल फिल्ट्रेट आपण कसं ऑब्टेन करतो बघा, तर एस्बेस्टॉस आणि सॅन्ड सेल्युलोज फिल्टर शीट. देन एक्झाम्पल, एस्बेस्टॉस आणि सेल्युलोज फिल्टर शीट आपण यूज करतो कशासाठी, तर कलेक्शन ऑफ द प्रेसिपिटेटेड अँटीटॉक्सिन कलेक्ट करण्यासाठी एस्बेस्टॉस आणि सेल्युलोज फिल्टर शीट आपण काय करतोय, यूज करतोय स्टराइल फिल्ट्रेट साठी. सो नेक्स्ट बघा, रिमूव्हल ऑफ द, नेक्स्ट यूज काय आहे, रिमूव्हल ऑफ द प्रेसिपिटेटेड प्रोटीन्स फ्रॉम द इन्सुलिन लिक्वर्स. आता आपण काय करतोय, तर इन्सुलिन लिक्वर्स मधून काय करतोय आपण, रिमूव्ह करतोय. काय रिमूव्ह करतोय, तर प्रेसिपिटेटेड प्रोटीन्स, जे प्रेसिपिटेट झालेले जे प्रोटीन्स आहेत ते काय करणार आहे, आपण इन्सुलिन मधून रिमूव्ह करणार आहे. तर त्यासाठी काय होतोय, तर प्लेट आणि फ्रेम फिल्टरचा यूज होतो. देन नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. सो फिल्ट्रेशन ऑफ द विस्कस लिक्विड, इट कॅन ऑल्सो बी इनकॉर्पोरेटिंग हीटिंग और कूलिंग कॉइल्स इन द फ्रेम. आता विस्कस लिक्विड्स आपण काय करतोय, ते इनकॉर्पोरेट करतो. तर काय इनकॉर्पोरेट करतो आपण, तर हीटिंग किंवा कूलिंग कॉइल्स इन द प्रेस. हीटिंग किंवा कूलिंग कॉइल आपण काय करतो, त्या प्रेस मध्ये यूज करू शकतो ते विस्कस लिक्विड साठी. देन ऍडव्हान्टेजेस मध्ये काय सांगितलंय बघा, त्यामध्ये जे कन्स्ट्रक्शन आहे कशाचं, तर फिल्टर प्रेसचं. इट इज व्हेरी सिंपल. सेकंड डायग्राम मध्ये बघितलं कन्स्ट्रक्शन काय आहे, तर सिंपल आहे, फक्त सिक्वेन्स आहे कशाचा, फ्रेम प्लेट फ्रेम फिल्टर मीडियम आणि प्लेट असा काय आहे त्याचा सगळा पूर्ण फिल्टर फ्रेम आणि प्लेट फ्रेम फिल्टरचा काय आहे तर तो सिक्वेन्स आहे. म्हणजे तो सिक्वेन्स कसा आहे, तर सिंपल आहे. अँड व्हरायटी ऑफ द मटेरियल्स कॅन बी युज्ड. आणि आपण काय करू शकतो ह्यामध्ये, तर वेगवेगळे मटेरियल्स काय करू शकतो आपण ह्या प्लेट आणि फ्रेम फिल्टर प्रेस मध्ये काय करू शकतो, यूज करू शकतो. सो कास्ट आयर्न फॉर द हँडलिंग कॉमन सबस्टन्सेस आपण काय करतोय, तर कास्ट आयर्न साठी काय करतो आपण, यूज करतो. काय यूज करतोय, तर प्लेट आणि फ्रेम फिल्टर प्रेस. सो कास्ट आयर्न फॉर द हँडलिंग ऑफ द कॉमन सबस्टन्सेस. देन ब्रॉन्झ फॉर द स्मॉलर युनिट्स, ब्रॉन्झ मध्ये पण यूज होतोय, ब्रॉन्झ इन फॉर स्मॉलर युनिट्स. देन नेक्स्ट इज व्हॉट, स्टेनलेस स्टील. in that stainless steel contamination can be avoided. स्टेनलेस स्टील मध्ये काय होतंय, contamination अवॉइड केले जाते. then next is what, hard rubber and the plastic. It is used where metals must be avoided.
Then next E, wood. In that for lightness through it must be kept wet. लाइटनेस साठी काय केलेलं आहे तर हे काय केलेलं आहे इट मस्ट बी केप्ट वेट. Then second, it provides the large filtration area in relatively small floor space. ह्यामध्ये काय केलेलं आहे बघा तर लार्ज फिल्ट्रेशन एरिया काय केलेला आहे तर स्मॉल फ्लोअर स्पेस मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. देन the capacity is being variable it according to the thickness of the frame and number used. मग ती जी कॅपॅसिटी आहे लार्ज फिल्ट्रेशन एरियाची म्हणजे स्मॉल फ्लोअर स्पेस मध्ये म्हणजे कमी जागेत पण आपण काय करू शकतो तर लार्ज फिल्ट्रेशन एरिया काय करू शकतो आपण प्रोव्हाइड करू शकतो त्याला. सो द कॅपॅसिटी इज बिंग व्हेरिएबल अकॉर्डिंग टू द थिकनेस ऑफ द फ्रेम. आता त्या फ्रेमच्या थिकनेस वरती काय आहे तर त्याची कॅपॅसिटी काय आहे तर डिपेंड आहे बघा. सो नेक्स्ट काय सांगितलेलं आहे So sturdy construction permit the use of considerable pressure difference. आता ते जे sturdy construction आहे तर ते काय करते बघा it permit the use of the considerable pressure difference up to 2000 kilopascals normally. तो काय करतो आपण तर प्रेशर यूज करू शकतो प्रेशर डिफरन्स लक्षात ठेवा अप टू 2000 kilopascals. आपण त्या कन्स्ट्रक्शन मध्ये तेवढा प्रेशर डिफरन्स काय करतोय यूज करतोय. त्यानंतर इफिशियंट वॉशिंग ऑफ द केक इज पॉसिबल. त्यामध्ये काय ऍडव्हान्टेज आहे बघा तर इफिशियंट वॉशिंग होतंय म्हणजे वॉशिंग काय होत आहे तर चांगल्या प्रकारे काय होणार आहे त्या केकचं वॉशिंग होणार आहे. सो इफिशियंट वॉशिंग ऑफ द केक इज पॉसिबल. देन ऑपरेशन अँड मेंटेनन्स इज इझी. आता हे जे म्हणजे ही जी मशीन आहे कोणती तर प्लेट आणि फ्रेम फिल्टर प्रेस ह्याचं ऑपरेशन कसं आहे इझिली काय करू शकतो ती मशीन आहे ती मेंटेन ठेवू शकतो. सो नेक्स्ट काय ऍडव्हान्टेज आहे इट प्रोड्यूस द ड्राय केक इन द फॉर्म ऑफ स्लॅब. आता हा जो प्लेट आणि फ्रेम फिल्टर प्रेस आहे ते काय करते तर ड्राय केक काय करते स्लॅबच्या फॉर्म मध्ये डेव्हलप होऊ शकतो. The next डिसएडव्हान्टेजेस बघायचे आहेत. कोणते आहेत डिसएडव्हान्टेजेस? सो इट इज अ बॅच फिल्टर सो इट इज टाइम कंझ्युमिंग. आता हा जो आहे तो कसा आहे तर बॅच फिल्टर आहे म्हणजे बॅच वाईज आपण काय करू शकतो त्यामध्ये आपल्याला मटेरियल फिल्टर करायचं आहे तर आपल्याला बॅच वाईज तर लावावं लागणार आहे ती मशीन आहे. सो इट इज टाइम कंझ्युमिंग. ह्यामुळे काय होतंय तर टाइम काय होते जास्त कंझ्युम होते म्हणजे टाइम जास्त ह्यामध्ये एक्स्ट्रा टाइम लागतो ह्या मशीन मुळे. सो द फिल्टर प्रेस इज एक्सपेन्सिव्ह फिल्टर. आता हा जो फिल्टर प्रेस आहे तो काय आहे तर एक्सपेन्सिव्ह आहे फिल्टर आहे तो. सो द एम्प्टिंग टाइम द लेबर इन्व्हॉल्व्ड and the wear and tear clothes resulting in the high cost. आता ह्यामध्ये काय होतं बघा तर तो फिल्टर प्रेस आहे तो काय आहे तर एक्सपेन्सिव्ह आहे. मग त्यामुळे काय होतं बघा तर त्याचा जो एम्प्टिंग टाइम आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जे लेबर इन्व्हॉल्व केलेले असतात जे कामगार असतात त्यानंतर विअर अँड टियर क्लोथ्स म्हणजे ती जी फिल्टर क्लोथ आहे तो काय होतोय विअर अँड टियर होतोय म्हणजे तो खराब होणार आहे. घर्षण झाल्यामुळे काय होतंय तो क्लोथ सारखा चेंज करावा लागणार आहे तो फिल्टर क्लोथ आहे तो. इट रिझल्टिंग इन द हाय कॉस्ट आणि त्यामुळे काय होतंय तर हाय कॉस्ट काय होते म्हणजे त्या मशीन मुळे काय होतंय ते जास्त खर्च होणार आहे. सो द ऑपरेशन इज क्रिटिकल. आता त्याचं जे ऑपरेशन आहे ते कसं आहे क्रिटिकल आहे. सो ऍज द फ्रेम शुड बी फुल अदरवाइज इनइफिशियंट अँड द केक इज डिफिकल्ट टू रिमूव्ह. जर समजा त्या ज्या फ्रेम्स आहेत तर आपण मगाशी बघितलं त्या जर फ्रेम जर आपण जर व्यवस्थित जर सॉलिड त्यामध्ये जर व्यवस्थित म्हणजे पूर्ण पॅक झालेलं नसेल तर काय होत नाही तर तो जो केक आहे तो काय होणार आहे तर तो केक वॉश करताना ब्रेक होणार आहे. पण जास्त जर समजा फॉर एक्झाम्पल जर खूपच त्या फ्रेम्स आहेत त्या खूपच आपण फुल्ली काय केल्या त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये सॉलिड आपण फुल्ली जास्त ठेवलं तर काय होणार आहे तर त्या इनइफिशियंट आहेत त्या फ्रेम आहेत. सो केक इज डिफिकल्ट टू रिमूव्ह. आणि जास्त जर फ्रेम जर फुल केलेल्या असतील फुल भरलेल्या असतील तर ते केक आहे तो काय होणार आहे तर आपण रिमूव्ह करू शकणार नाही त्यामधून. सो इट इज द केक इज डिफिकल्ट टू रिमूव्ह बिकॉज ऑफ फ्रेम्स आर फुल्ली filled with the solids. So
The filter press is used for the slurries containing less about 5% solid. आता तो जो filter press आहे तो कशासाठी यूज होतो बघा, the slurries containing the less about 5% solid. फक्त 5% सॉलिड असेल तरच आपण काय करू शकतो, हा फिल्टर प्रेस काय करतोय, यूज करतोय. फॉर एक्झाम्पल 10%, 20%, 30% जर आपण स्लरी यूज केली तर तो फिल्टर प्रेस आहे तो यूज होत नाही. आपल्याला फक्त 5% सॉलिड असलेली स्लरी आपण काय करू शकतो, त्यामध्ये त्याचा फिल्टर केक बनवू शकतो. सो इन व्ह्यू ऑफ द हाय लेबर कॉस्ट, आता ह्यामध्ये काय होते तर त्याची लेबर कॉस्ट असते ती कशी असते तर हाय असते. सो इट इज मोस्ट सुटेबल एक्सपेन्सिव्ह मटेरियल्स. आणि हे काय आहे तर ह्याच्यामध्ये तर मोस्ट एक्सपेन्सिव्ह, बाकीचे पण एक्सपेन्सिव्ह मटेरियल काय करावं लागतं ह्यामध्ये, ह्या फिल्टर प्रेसला प्रोव्हाइड करावे लागतात. सो फॉर एक्झाम्पल रिमूव्हल ऑफ द प्रेसिपिटेड प्रोटीन्स फ्रॉम द इन्सुलिन लिक्वर. आता ह्यामध्ये इन्सुलिन लिक्वर जर रिमूव्ह करायचे असतील तर सॉरी इन्सुलिन लिक्वर मधून जर आपल्याला प्रेसिपिटेड प्रोटीन जर रिमूव्ह करायचं असेल तर हे काय तर मोस्ट एक्सपेन्सिव्ह मटेरियल्स आहेत. त्यामुळे ह्याची कॉस्ट कशी आहे, हाय लेबर कॉस्ट आहे. कशाची तर प्लेट अँड फ्रेम फिल्टर प्रेसची. सो दिस इज अबाउट द प्लेट अँड फ्रेम फिल्टर प्रेस. Then we have to see the next, that is filter leaf. So all of you see the diagram. नेक्स्ट पॉइंट काय बघायचं आहे आपल्याला, फिल्टर लीफ बघायचं आहे. सो ऑल ऑफ यू सी द डायग्राम ऑफ द फिल्टर लीफ. So this is the assembly of the filter leaf. So in that that is the filter leaf and filter leaf during the filtration. म्हणजे जेव्हा आपण इथे स्लरी एंटर करू तेव्हा काय होणार आहे बघा, इथे काय आहे विदाउट स्लरीचा हा फिल्टर लीफ आहे आणि हा विथ स्लरीचा आहे. मग विदाउट स्लरीचा बघा हा फिल्टर क्लॉथ जास्त हे होणार नाही, पण जेव्हा आपण यामध्ये स्लरी एंटर करू तेव्हा काय होणार आहे, हा फिल्टर क्लॉथ आहे तो ह्याची साईज आहे ती काय होणार आहे, इनक्रीज होणार आहे जेव्हा आपण स्लरी एंटर करतो तेव्हा. म्हणजे फिल्टर क्लॉथ आहे तो काय करतोय त्या स्लरीला, स्लरी एंटर झाल्यामुळे त्याची साईज काय होणार आहे, इथं ह्या फिल्टर क्लॉथची इनक्रीज होणार आहे. So here it is the filtrate, then here it is the two suction, then here it is the frame, then here it is the drainage canal. हा जो आहे झिगझॅग आहे तो काय आहे तर ड्रेनेज कॅनल आहे बघा. then here it is the filter cloth, हा काय असणार आहे तर फिल्टर क्लॉथ असणार आहे. then next here it is the बी डायग्राम मध्ये बघा सगळ्यांनी, फिल्टर लीफ ड्युरिंग द फिल्ट्रेशन. त्यामध्ये फिल्ट्रेट, देन फ्रेम, हेड इज द ड्रेनेज स्क्रीन, देन स्लरी. स्लरी काय झाली आहे बघा ह्या फिल्टर क्लॉथ मध्ये एंटर झालेली आहे. इथून आपण एंटर करतो फिल्टर, इथून एंटर झाल्यानंतर काय होतंय स्लरी इथं ह्या फिल्टर क्लॉथ मध्ये एंटर होते. then filter cake is formed.
इथं काय होणार आहे तर फिल्टर केक फॉर्म होणार आहे. So all of you see the principle for the filter lip. So it is an apparatus. It consisting of the longitudinal drainage skin. ह्यामध्ये काय आहे बघा तर longitudinal drainage skin आहे स्क्रीन आहे. This is the longitudinal drainage screen. It covered with the filter cloth. आणि ती काय केलेली आहे बघा तर ह्या फिल्टर क्लॉथ ने ती जी ड्रेनेज स्क्रीन आहे ती काय केलेली आहे कव्हर केलेली आहे. सो इट इज सिंपल प्रिन्सिपल डायग्राम म्हणून तुम्ही लिहू शकता काय ह्याच्यामध्ये. सो दिस apparatus consisting of the drainage screen. ह्या apparatus मध्ये काय आहे फिल्टर लिप मध्ये सो दिस apparatus consists of the drainage screen covered with the filter cloth. कशाने कव्हर केलेली आहे तर ह्या फिल्टर क्लॉथ ने कव्हर केलेली आहे. Then the mechanism is the surface filtration. आता ह्याचं पण मेकॅनिझम काय असणार आहे तर सरफेस फिल्ट्रेशन मेकॅनिझम असणार आहे. and acts as a sieve or strainer. म्हणजे सिव मध्ये कसं करतो आपण तर फॉर एक्झाम्पल पावडर पार्टिकल जर आपण सिव मध्ये घेतलेले असतील तर ते सिव केल्यानंतर काय होतात बघा तर ते पूर्णपणे काय होतात सिव होतात. तसंच काय होणार आहे ह्याचं मेकॅनिझम पण कसं आहे तर सरफेस फिल्ट्रेशन. म्हणजेच काय होतंय तर ते सगळे जे स्लरी आपण एंटर करणार आहे किंवा काय जे आपण एंटर करतो आपण ते मटेरियल तर ते काय होतंय तर सिव सारखं काय होणार आहे ते पूर्णपणे सिव होणार आहे किंवा ते चाळून निघणार आहे किंवा ऑर इट्स ऍक्ट्स ऍज अ स्ट्रेनर किंवा स्ट्रेनर सारखं काय होते ते ऍक्ट होते कोण तर फिल्टर लिप. सो व्हॅक्यूम प्रेशर कॅन बी अप्लाइड टू इन्क्रीज द रेट ऑफ फिल्ट्रेशन. आता ते जे व्हॅक्यूम प्रेशर आहे ते काय होते बघा तर अप्लाय होते. कशासाठी अप्लाय होते बघा तर रेट ऑफ फिल्ट्रेशन आहे तो काय होतोय तर तिथं इन्क्रीज होतोय. सो व्हॅक्यूम प्रेशर कॅन बी अप्लाइड टू इन्क्रीज द रेट ऑफ फिल्ट्रेशन. सो आता फिल्टर लिप मध्ये बघा काय सांगितलेलं आहे यामध्ये तर फिल्टर लिपचं जे प्रिन्सिपल आहे तर ह्यामध्ये काय सांगितलंय तर ह्या apparatus मध्ये काय आहे सो इट इज an apparatus. It consists of the longitudinal drainage screen covered with the filter cloth. Then the mechanism is what surface filtration काय आहे त्याचं mechanism आहे and acts as a sieve or strainer. sieve किंवा strainer सारखं काय होतं filter leaf act होतं. Then vacuum pressure can be applied. काय होतं ह्यामध्ये तर vacuum pressure आहे ते applied होणार आहे to increase the rate of filtration. आणि आपण काय करतोय बघा तर रेट ऑफ फिल्ट्रेशन आहे ते काय करतो आपण इनक्रीज करतो. हे सिंपल प्रिन्सिपल आहे. सो वी हॅव टू सी द कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मध्ये काय केलंय आपण बघा इथं काय सांगितलेलं आहे सो द फिल्टर लीफ इज कन्सिस्टिंग ऑफ अ फ्रेम. आता फिल्टर लीफ मध्ये पण काय बघा कन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यांनी बघा इट इज हॅव्हिंग द it contains the frame. ह्या फिल्टर लिप मध्ये पण काय आहे तर फ्रेम प्रेझेंट आहे enclosing the screen or the grooved plate. स्क्रीनला काय करते ते एनक्लोज करते or the grooved plate. इथं स्क्रीनला काय केलं तिने ड्रेनेज स्क्रीनला तर एनक्लोज केलेलं आहे. म्हणजे तो जो फ्रेम आहे ते काय केलेला आहे इथं ड्रेनेज स्क्रीनला अटॅच केलेले आहे. सो द फ्रेम मे बी एनी सर्क्युलर और स्क्वेअर. मग ती जी फ्रेम आहे तर ती कशी असू शकते सर्क्युलर असू शकते किंवा स्क्वेअर असू शकते कोणताही शेप असू शकतो. इथं आपल्या डायग्राम मध्ये कसा आहे शेप त्याचा तर त्या फ्रेमचा शेप आहे तो सर्क्युलर आहे. सो इट मे बी एनी शेप. इथं स्क्वेअर सुद्धा असू शकतो ह्या फ्रेमचा. ह्या फ्रेमचा शेप स्क्वेअर पण असू शकतो सर्क्युलर पण असू शकतो. देन द होल युनिट इज बीइंग विथ द फिल्टर क्लॉथ. आता ते जे होल युनिट आहे म्हणजे होल फिल्टर लिप आहे तो काय केलेला आहे बघा तर फिल्टर क्लॉथ ने काय केलेलं आहे इथं पूर्णपणे फिल्टर क्लॉथ ने हा होल युनिट काय केलेला आहे
इट कव्हर्स द लार्ज एरिया. फिल्टर क्लॉथने काय केलेलं आहे, हा पूर्ण ही जागा आहे ती काय केलेली आहे, व्यापून टाकलेली आहे इथली. सो होल युनिट काय केलेलं आहे, फिल्टर क्लॉथने अटॅच केलेलं आहे. सो द आउटलेट फॉर द फिल्ट्रेट इट कनेक्ट्स टू द इनसाइड और द फ्रेम थ्रू सक्शन. आता ते जे आउटलेट आहे फिल्ट्रेटचं ते काय होतंय, तर इनसाइडला काय होतंय, कनेक्ट होतंय और द फ्रेम थ्रू द सक्शन. देन प्रिन्सिपल आणि कन्स्ट्रक्शन परत एकदा बघा. सिंपल लँग्वेज मध्ये ह्यामध्ये काय केलेलं आहे, तर ह्या apparatus मध्ये काय केलेलं आहे, तर लॉंगिट्युडिनल ड्रेनेज स्क्रीन काय झालेली आहे, प्रेझेंट आहे आणि कवर्ड विथ द फिल्टर क्लॉथ. आणि फिल्टर क्लॉथ ने काय केलेलं आहे, कवर्ड केलेलं आहे. आता ह्या फिल्टर लिपचं मेकॅनिझम काय आहे, तर मेकॅनिझम इज द सरफेस फिल्ट्रेशन अँड इट ऍक्ट्स एज अ सिव ऑर स्ट्रेनर. सिव किंवा स्ट्रेनर म्हणून काय होतंय, तर ऍक्ट होतं. आणि नंतर काय केलेलं आहे, तर व्हॅक्यूम प्रेशर काय केलेलं आहे, अप्लाय केलेलं आहे. आता व्हॅक्यूम प्रेशर का अप्लाय करायचं, तर आपल्याला रेट ऑफ फिल्ट्रेशन काय करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे. म्हणून आपण काय करणार, तर ते व्हॅक्यूम प्रेशर आहे ते आपण तिथं त्या फिल्टर लिपला प्रोव्हाइड करणार. देन कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितले बघा. सो द फिल्टर लिप इट कन्सिस्टिंग ऑफ द फ्रेम इट एनक्लोजिंग अ ग्रूव्ड प्लेट. आता ह्या फिल्टर लिप मध्ये काय प्रेझेंट आहे, तर फ्रेम काय केलेली आहे, प्रेझेंट आहे. देन ती फ्रेम आहे ती कशी आहे, त्या फ्रेमचा शेप सर्क्युलर आहे किंवा स्क्वेअर शेप, कोणताही शेप असू शकतो त्याचा. देन होल युनिट इज बीइंग विथ द फिल्टर क्लॉथ. तर होल युनिट काय केलेलं आहे, तर होल युनिट मध्ये फिल्टर क्लॉथच प्रेझेंट आहे पूर्णपणे ह्या फिल्टर लिप मध्ये. होल युनिट फिल्टर क्लॉथने अटॅच केलेलं आहे. That is the filter cloth. Then the outlet for the filtrate it connects to the inside or the frame through the suction. आता ते जे आउटलेट आहे फिल्ट्रेटचं ते काय होत आहे, इट कनेक्ट टू द इनसाइड और द फ्रेम थ्रू द सक्शन. देन नेक्स्ट बघा, वर्किंग मध्ये काय सांगितलेलं आहे, सिंपल आहे वर्किंग. ह्यामध्ये काय करतोय आपण, ती जी फिल्टर लिप आहे ती काय करतोय, तर इमर्स इन द स्लरी. आपण फिल्टर लिप आहे तो काय करतोय, इमर्स करतोय किंवा फिल्टर लिप आहे तो बुडवतोय आपण स्लरी मध्ये. सो व्हॅक्यूम सिस्टम इज कनेक्टेड टू द फिल्टरेट आउटलेट. आता व्हॅक्यूम सिस्टम काय केलेली आहे, तर फिल्टरेट आउटलेटला कनेक्ट केलेली आहे. सो द स्लरी पासेस थ्रू द फिल्टर क्लॉथ. मग आता स्लरी काय होते, तर हा फिल्टर क्लॉथ मधून पास होणार आहे. See this slurry can be passed from the filter cloth. The next बघा काय सांगितलेलं आहे. सो फायनली काय होतं बघा, तो जो फिल्ट्रेट आहे तो काय होतंय, इट एंटर्स थ्रू द ड्रेनेज कॅनल अँड गोज थ्रू द आउटलेट इनटू द रिसिव्हर. मग फायनली फिल्ट्रेट काय होणार आहे, तर ड्रेनेज कॅनल मध्ये काय होतंय, एंटर होतं आणि फायनली काय होणार आहे, आउटलेट थ्रू काय होणार आहे, तो एस्केप होणार आहे. ह्या ड्रेनेज कॅनल मधून काय होतंय, फायनली फिल्टर इथे एंटर होतं आणि इथे एंटर झाल्यानंतर काय होतंय, तर ह्या आउटलेट मधून बाहेर पडतो. So air is passed to flow in reverse direction which facilitates the removal of the cake. मग आता एअर काय केली जाते बघा, तर त्या फिल्टर क्लॉथ मध्ये किंवा त्या एअर काय केली जाते, पास केली जाते कशासाठी, तर रिव्हर्स डायरेक्शन विच फॅसिलिटेट द रिमूव्हल ऑफ द केक. आणि तिथे काय होणार आहे, तर आपण तिथे जो केक फॉर्म झालेला आहे तर तो आपल्याला केक आहे तो आपल्याला काय करायचा आहे, एस्केप करायचा आहे. मग आपण काय करणार, तिथं एअर प्रोव्हाइड करणार. तिथूनच मग काय होणार, तो केकचं काय होणार, रिमूव्हल होणार त्या फिल्टर केकचं. सो सिंपल लँग्वेज मध्ये आपण काय बघितलं, वर्किंग बघितलं. काय बघितलं वर्किंग मध्ये, तर तो जो फिल्टर लिप आहे तो काय करतो, आपण स्लरी मध्ये इमर्स करतो. हा फिल्टर लिप आहे तो आपण स्लरी मध्ये इमर्स करणार आहे. त्यानंतर आपण काय करतोय, तर व्हॅक्यूम
काय केलेलं आहे, त्या फिल्ट्रेट आउटलेटला कनेक्ट केलेली आहे. फिल्ट्रेट आउटलेट काय केलेले आहे, इथे जो फिल्ट्रेट आउटलेट आहे, सी दिस, ह्याला काय केलेले आहे, व्हॅक्यूम सिस्टीम कनेक्ट केलेली आहे. देन द स्लरी पासेस थ्रू द फिल्टर क्लॉथ. मग ती जी स्लरी आहे ती काय होते, तर फिल्टर क्लॉथ मधून आपण काय करतोय, पास करतो. सो दिस स्लरी कॅन बी पास्ड फ्रॉम द फिल्टर क्लॉथ. फॉर एक्झाम्पल हा जो दिसतो आपल्याला, तर हा काय करतो आपण, तर इथं पण एक फ्रेम अटॅच आहे आणि इथे पण एक फ्रेम आहे. तर हा काय करणार, आपण पहिल्यांदा डीप करणार इथं. फॉर एक्झाम्पल एवढ्या ह्या टँक मध्ये स्लरी आहे, त्या टँक मध्ये आपण काय केलं, हा फिल्टर लिप आहे तो डीप केला. डीप केल्यानंतर काय होणार आहे, इथून स्लरी काय होणार आहे, इथे एंटर होणार आहे हा फिल्टर क्लॉथ मध्ये. म्हणजे तिथं स्वेल झालंय बघा फिल्टर क्लॉथ. मग इथं काय झालेली आहे, स्लरी एंटर झालेली आहे. आणि मग फिल्ट्रेट काय होतं, इथून ह्या ड्रेनेज कॅनल मधून इथे एंटर होतं. ह्या ड्रेनेज कॅनल मधून एंटर झाल्यानंतर इथून काय होतं, ते फिल्ट्रेट आहे ते बाहेर पडते. आणि इथं जो फिल्टर केक फॉर्म होणार आहे, मग हा फिल्टर क्लॉथ वरती जो फिल्टर केक फॉर्म झालाय, तो काय करतोय आपण, तर एअर इज पास्ड. एअर काय करतोय, तर इथं पास करतो फॉर द रिमूव्हल ऑफ द केक. म्हणजे आपल्याला काय करायचंय, केक रिमूव्ह करायचंय, म्हणून आपण काय करणार आहे, तर एअर पास करणार आहे त्या फिल्टर क्लॉथ मध्ये. देन वी हॅव टू सी द युजेस. युजेस कोणते कोणते आहेत बघा, एकच यूज आहे. सो द फिल्ट्रेशन ऑफ द स्लरी which do not contain the high solid content, it about the 5% dilute solutions. मग ती जी स्लरी आहे त्यामध्ये काय सांगितलंय बघा, तर which do not contain high solid content about 5% dilute solutions. तर ज्या स्लरी मध्ये 5% पेक्षा जास्त डायल्यूट सोल्युशन नाहीये, ती स्लरी काय करू शकतो, आपण फिल्टर करू शकतो. हा काय त्याचा यूज आहे. Okay. Then we have to see the advantages. Advantages कोणते आहेत बघा, the simplest form of the filter, it can be used for the batch process. आता simplest form आहे फिल्टर साठी, तो काय करतो आपण, तर बॅच प्रोसेस साठी आपण यूज करतोय. तो सिंपल असल्यामुळे. कोण, तर फिल्टर लिप. सो अ नंबर ऑफ युनिट्स कॅन बी कनेक्टेड पॅरलल. आता ते जे नंबर ऑफ युनिट्स आहेत ते काय करतो आपण, पॅरलली कनेक्ट करतो टू इनक्रीज द सरफेस एरिया ऑफ द फिल्ट्रेशन. कशासाठी आपण कनेक्ट करतोय बघा, तर आपल्याला सरफेस एरिया आहे तो काय करायचा आहे, फिल्ट्रेशनचा इनक्रीज करायचा आहे. सो द प्रेशर डिफरन्स इट कॅन बी ऑब्टेन्ड either with the vacuum or using the pressure up to the order of 800 किलो पास्कल्स. मग ते जे प्रेशर डिफरन्स आहे तो काय करायचा आपल्याला, तर ऑब्टेन करायचा आहे either by with the vacuum or using the pressure up to the order of 800 kilo pascals. So the labor cost for the operating the filter are fairly moderate. मग ते जे लेबर कॉस्ट आहे फिल्टर ऑपरेट करण्यासाठी, ते कशा आहेत, तर फेअरली मॉडरेट आहे, कमी आहे लेबर कॉस्ट त्याची. सो द एफिशियन्सी ऑफ वॉशिंग इज हाय. आता त्याची जी कॅपॅसिटी आहे फिल्टर लिपची ती कशी आहे, तर हाय असणार आहे. सो स्लरी कॅन बी फिल्टर फ्रॉम द एनी वेसल. मग काय होते बघा, तर ती जी स्लरी आहे ती काय होते, तर फिल्टर होते. कोणत्याही एका वेसल मधून काय होणार आहे, ती स्लरी आपण फिल्टर करणार आहे. सो बघा आपण युजेस, वर्किंग आणि काय बघितलं, ऍडव्हान्टेज बघितलं.
वर्किंग सिंपल मध्ये काय करतो आपण, स्लरी हा जो फिल्टर लिप आहे, इथे एक टँक असेल तर त्या ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, डीप करणार आहे. डीप केल्यानंतर काय होणार आहे, स्लरी एंटर होते त्या फिल्टर क्लॉथ मध्ये. मग फिल्टर क्लॉथ मध्ये पास झाल्यानंतर काय करतो आपण, व्हॅक्यूम किंवा तो प्रेशर आहे तो काय करतो आपण, अप्लाय करतो. कशासाठी, तर फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज होण्यासाठी. मग फिल्ट्रेशन रेट इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं बघा, तर तो जो फिल्ट्रेट आहे तो काय होतोय, तर हा ड्रेनेज कॅनल मध्ये काय होतं, एंटर होतं. इथून तो एस्केप होणार आहे फिल्ट्रेट. दिस इज द एक्झॅक्ट लाईन फॉर द ड्रेनेज कॅनल अँड फ्रॉम दिस ड्रेनेज कॅनल द फिल्ट्रेट कॅन बी एस्केप. फिल्ट्रेट काय होतं, इथून एस्केप होतोय, बाहेर पडतो. मग इथं काय होणार आहे, ह्या फिल्टर क्लॉथ मध्ये स्लरी एंटर होणार आहे. मग इथून हा काय झाला, हा फिल्ट्रेट आहे तो इथून बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर काय होणार आहे, ह्या फिल्टर क्लॉथ वरती काय होणार आहे, त्यामधलं सगळं वॉटर आहे ते निघून गेलं किंवा तो फिल्ट्रेट आहे तो काय झाला, निघून गेला. त्यानंतर काय होतं, इथं फिल्टर केक डेव्हलप होते. हा फिल्टर केक डेव्हलप झाल्यानंतर आपण काय करतो इथं, तर तो आपल्याला तर हा फिल्टर केक पण रिमूव्ह करायचा आहे. मग फिल्टर केक रिमूव्ह करायचा आहे म्हणल्यानंतर काय करणार आहे आपण इथं, तर फिल्टर केक रिमूव्ह करायचा आहे म्हणल्यानंतर आपण एअर काय करतो, इथून पास करतो आणि विथ द हेल्प ऑफ एअर वी कॅन रिमूव्ह द फिल्टर केक. आपण काय करू शकतो, तर फिल्टर केक काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. देन नेक्स्ट यूज काय बघितला, तर 5% पेक्षा ज्या डायल्यूट सोल्युशन्स आहेत त्यामध्ये कमी सॉलिड कंटेंट असलेला काय करू शकतो आपण, तर ते फिल्ट्रेशन साठी आपण यूज करू शकतो. सो विच डू नॉट कंटेन द हाय सॉलिड कंटेंट, म्हणजे त्यामध्ये त्या 5% डायल्यूट सोल्युशन मध्ये हाय सॉलिड कंटेंट नसावा, लो सॉलिड कंटेंट असावा. तसे काय करू शकतो आपण, तशी स्लरी आपण काय करू शकतो, विथ द हेल्प ऑफ फिल्टर लिप वी कॅन फिल्टर इट. देन ऍडव्हान्टेजेस मध्ये काय सांगितलंय, तर सिम्पलेस्ट फॉर्म आहे. कशासाठी, तर बॅच प्रोसेस साठी. सो मग त्यामध्ये नंबर ऑफ युनिट्स काय केले आपण, कनेक्ट केले. कसे काय कनेक्ट केले, तर पॅरलली कनेक्ट केले टू इन्क्रीज द सरफेस एरिया ऑफ द फिल्ट्रेशन. आपल्याला काय करायचं आहे, तर सरफेस एरियाचा सॉरी फिल्ट्रेशनचा सरफेस एरिया काय करायचा आहे, आपल्याला इन्क्रीज करायचा आहे. तर नेक्स्ट काय केलं, प्रेशर डिफरन्स आपण प्रेशर किती अप्लाय करू शकतो, विथ द हेल्प ऑफ व्हॅक्यूम अप टू 800 किलो पास्कल्स पर्यंत आपण प्रेशर काय करू शकतो, म्हणजे त्या व्हॅक्यूम थ्रू आपण अप्लाय करू शकतो. देन लेबर कॉस्ट कशा आहेत, तर मॉडरेट आहेत, कमी आहे लेबर कॉस्ट त्याची. देन त्याची इफिशियन्सी कशी आहे, तर हाय आहे, जास्त आहे. देन स्लरी कॅन बी फिल्टर्ड फ्रॉम द एनी व्हेसल. मग ती जी स्लरी आहे ती काय करतो आपण, तर कोणत्याही व्हेसल मधून काय करतो आपण, इट कॅन बी फिल्टर्ड फ्रॉम द एनी व्हेसल. आपण कसं पण ते काय करू शकतो, कोणत्याही व्हेसल थ्रू ती स्लरी आहे ती काय करू शकतो, आपण फिल्टर करू शकतो. हा काय झाले त्याचे ऍडव्हान्टेजेस झाले. देन वी हॅव टू सी द व्हॅरियंट्स ऑफ द फिल्टर लिप. आता फिल्टर लिपचे व्हॅरियंट्स कोणते कोणते आहेत बघा, फिल्टर लिपचे व्हॅरियंट्स. ओके, देन अन अल्टरनेटिव्ह मेथड. आता एक वेगळी मेथड म्हणजे अल्टरनेटिव्ह. आता ह्या फिल्टर लिपलाच एक वेगळी मेथड आहे, अल्टरनेटिव्ह मेथड. टू एनक्लोज द फिल्टर लिप in a special vessel into which the slurry is pumped under the pressure. म्हणजे फिल्टर लिपच त्यामध्ये आपण काय करणार, घेणार. पण एक अल्टरनेटिव्ह मेथड म्हणून आपण काय यूज करणार बघा, तर तो जो फिल्टर लिप आहे तो काय करणार, तर स्पेशल एनक्लोज करणार आपण एका स्पेशल व्हेसल मध्ये. तो एनक्लोज केल्यानंतर काय होणार, तर ती जी स्लरी आहे ती काय करतो आपण, त्या स्पेशल व्हेसल मध्ये एंटर केल्यानंतर ती स्लरी इट इज पंप्ड अंडर द प्रेशर. ती काय होते, ती स्लरी आहे ती अंडर प्रेशरला आपण काय करणार आहे, तर पंप करणार आहे. सो a number of leaves are connected to common outlet and to provide the large area of the filtration. number of leaves म्हणजे काय, तर ते जे फिल्टर लिप आहेत तिथे तो शब्दाचा अर्थ घ्यायचा नाही आपल्याला. तर हा नंबर ऑफ काय करतो आपण, तर ते जे लिव्स आहेत म्हणजे नंबर ऑफ फिल्टर लिप आहेत ते काय केले, कनेक्ट केले कॉमन आउटलेटला विथ अ लार्ज एरिया ऑफ द फिल्ट्रेशन. मग आपण काय करतो, ते तर लार्ज एरियासाठी आपण ते म्हणजे फिल्ट्रेशन जास्त प्रमाणामध्ये व्हावं म्हणून आपण काय करतोय, तर जास्त प्रमाणामध्ये ते जे फिल्टर लिप आहेत ते काय करतोय, कनेक्ट करतो आणि त्याचे कॉमन आउटलेट ठेवतोय आपण सगळ्याचं त्या पूर्ण फिल्टरेटचं. म्हणजे आपण इथं कसं केलं,
प्लेट अँड फ्रेम मध्ये इथं प्लेट, फिल्टर मीडिया, फ्रेम सॉरी पहिल्यांदा काय होतं इथं तर फ्रेम होतं, त्यानंतर फिल्टर मीडिया होता आणि प्लेट होती. हे काय झालं, हे तीन कसे सिरियली आपण हे कनेक्ट केले म्हणजे इथे एक चॅनल फॉर्म झाला आणि ह्याचं एक कॉमन आउटलेट होतं. हे सगळं पूर्ण काय होतं इथं एक कॉमन आउटलेट होतं. तसंच आपण ह्या फिल्टर लिपचं पण काय करू शकतो तर हे सगळे आपण एकमेकांसोबत कनेक्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल हा 1, हा 2, इथं 3, 4, 5, 6 असे काय करू शकतो फिल्टर लिप आपण कनेक्ट करू शकतो आणि त्याचं एक कॉमन आउटलेट ठेवायचं त्या सगळ्याचं फिल्टर लिपचं. सो व्हॅरियंट्स मध्ये काय सांगितलं समजलं. व्हॅरियंट्स मध्ये काय करतो आपण तर तो जो फिल्टर लिप आहे तो आपण एक स्पेशल लिप मध्ये काय करणार आहे एनक्लोज करणार आहे आणि त्यामध्ये काय होतंय त्या स्लरीला अंडर प्रेशर थ्रू काय करतोय स्लरी काय करतोय आपण तर पंप करतोय अंडर प्रेशरला. देन त्यामध्ये काय करतोय आपण तर नंबर ऑफ फिल्टर लिव्स काय करतोय कनेक्ट करतोय. मग कनेक्ट केल्यानंतर काय करतो आपण त्याला एक कॉमन आउटलेट ठेवतो. कशासाठी कॉमन आउटलेट ठेवणार आहे तर प्रोव्हाइड द लार्ज एरिया ऑफ द फिल्ट्रेशन. आपल्याला लार्ज एरिया काय करायचा आहे प्रोव्हाइड करायचा आहे. कशासाठी तर फिल्ट्रेशन साठी. देन नेक्स्ट बघा रोटरी ड्रम फिल्टर. हा पण सिंपल पॉइंट आहे होऊन जाईल आपला. So all of you see the diagram of rotary drum filter. ओके डायग्राम मध्ये बघा सगळ्यांनी. So it is having the third is the drainage zone. Then here is water. That is the washing zone. Connections to the rotating wall. हे काय तिथं मध्ये कनेक्शन आहे रोटेटिंग वॉल साठी. Then here it is the pickup zone. That is the slurry trap. हा काय आहे इथून इथपर्यंत स्लरी ट्रप आहे आणि हे व्हील काय होते रोटेट होते इथं. हे जे आतमधलं जे व्हील आहे ते काय होणार आहे तर रोटेट होणार आहे. त्यानंतर here it is the scraper knife. हा ड्राइंग झोन आहे, हा वॉशिंग झोन आहे.
इथे काय होणार आहे बघा, ह्या स्लरी मध्ये हा जो स्लरी ट्रप आहे इथून काय होणार आहे, हे व्हील रोटेट होते. मग इथून काय होणार आहे, ह्या व्हील वरती स्लरी काय होणार आहे, इथं स्टिक होऊन बसणार आहे. स्टिक झाल्यानंतर काय होणार आहे, हा ड्रेनेज झोन मध्ये येणार आहे. इथून इथपर्यंत गेल्यानंतर काय होणार आहे, ती स्लरी स्टिक झाली. मग हा वॉशिंग झोन आहे. विथ द हेल्प ऑफ वॉटर आपण काय करतोय, ती स्लरी वॉश करतो. मग वॉश केल्यानंतर पुढे काय होतंय बघा, आता पुढचा जो झोन आहे तो कसा असणार आहे, तो ड्रायिंग झोन असणार आहे. म्हणजे आपण इथे काय होतंय, स्लरी वॉश झाल्यानंतर इकडं ड्रायिंग झोन मध्ये पोहोचते हे व्हील. मग ड्रायिंग झोन मध्ये गेल्यानंतर काय होतंय, ती स्लरी आहे ती वॉश होते. आणि इथे मग काय होतंय, ड्राय केल्यामुळे त्या स्लरीचा काय होणार आहे, तर केक फॉर्म होणार आहे ड्राय केल्यामुळे. मग केक फॉर्म झाल्यानंतर काय करतो आपण, तर केक रिमूव्हल झोन. हेड इज द स्क्रॅपर नाईफ. म्हणजे विथ द हेल्प ऑफ नाईफ आपण काय करतोय, तर हा ड्रम रोटेट होत असताना इथं मग ती स्लरी काय होणार आहे, तर ड्राय होणार आहे. म्हणजे त्याचा केक फॉर्म झाला. मग केक फॉर्म झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर विथ द हेल्प ऑफ स्क्रॅपर नाईफ वी हॅव टू कट इट. वी हॅव टू कट द केक. मग ही काय झाली, केक रिमूव्हल प्रोसेस झाली. तर हे सिंपल प्रोसेस आहे. तर आपण ड्रम ड्रायर बघितला होता, सेम एज दॅट ऑफ तसंच आहे. ड्राइंग मध्ये बघितलं होतं आपण ड्रम ड्रायर. So in that rotary drum filter, slurry is filtered through the sieve-like mechanism on the rotation of the drum surface under the condition of the vacuum. मग आता ह्यामध्ये काय होतं बघा, तर स्लरी काय होते, तर फिल्टर होते sieve-like mechanism through on the rotation of the drum surface under the condition of the vacuum. इथे काय होते बघा, स्लरी काय होते, फिल्टर होते. सिव्ह लाईक मेकॅनिझम थ्रू काय होणार आहे, स्लरी फिल्टर होणार आहे अंडर द व्हॅक्यूम, व्हॅक्यूमला. देन इन ऍडिशन कॉम्प्रेशन ड्रायिंग युजिंग द हॉट एअर, फिल्टर केक युजिंग द नाईफ आर पॉसिबल. आता ह्यामध्ये काय केलं बघा, कॉम्प्रेशन होते, त्यानंतर ड्रायिंग प्रोसेस पण होते ह्यामध्ये युजिंग द हॉट एअर and filter cake using the knife are possible. आता ह्यामध्ये काय केलं बघा, ती जी स्लरी आहे इथून इथपर्यंत पोहोचल्यानंतर, वॉश झाल्यानंतर, ड्रायिंग झोन मध्ये पोहोचल्यानंतर इथं काय आहे, तर हॉट एअर इथून काय करतो आपण, सर्क्युलेट करतोय. हा ड्रायिंग झोन आहे. मग इथून हॉट एअर सर्क्युलेट केल्यानंतर काय होणार आहे, आपोआपच ती स्लरी काय होणार आहे, ड्राय होणार आहे. म्हणजे त्याचा फिल्टर केक फॉर्म होतो. आणि विथ द हेल्प ऑफ स्क्रॅपर्स नाईफ वी हॅव टू कट द फिल्टर केक. आपण काय करतो, तो फिल्टर केक आहे तो रिमूव्ह करतो, किंवा फिल्टर केक रिमूव्हल प्रोसेस काय करतोय, स्क्रॅपर्स नाईफ थ्रू फॉलो करतो. प्रिन्सिपल सिंपल आहे. काय प्रिन्सिपल मध्ये, तर स्लरी काय होते, तर फिल्टर होते. कशी फिल्टर होते, तर सिव्ह लाईक मेकॅनिझम थ्रू काय होणार आहे, ती जी स्लरी आहे ती काय होणार आहे, फिल्टर होणार आहे ऑन द रोटेशन ऑफ द ड्रम सरफेस. ह्या ड्रम सरफेस वरती स्लरी काय होते, सिव्ह लाईक मेकॅनिझम थ्रू फिल्टर होते ऑन द रोटेशन ऑफ द ड्रम सरफेस अंडर द कंडिशन ऑफ द व्हॅक्यूम, व्हॅक्यूमच्या कंडिशन नुसार. मग त्यानंतर इथं काय सांगितलेलं आहे बघा, तर ह्यामध्ये कॉम्प्रेशन ड्रायिंग प्रोसेस इन्व्हॉल्व होतात. मग कॉम्प्रेशन इथं काय होतंय, तर स्लरी कॉम्प्रेस थोड्याफार प्रमाणामध्ये इथं काय होणार आहे, स्लरी कॉम्प्रेस होणार आहे. म्हणजे इथे स्टिक होऊन बसणार आहे, म्हणजे स्लरी इथून निघणार नाही. वॉश वॉटर केलं तरी सुद्धा ही स्लरी काय होणार नाही, तर खाली इकडं येणार नाही, तर फक्त ती स्लरी वॉश होणार, म्हणजे कॉम्प्रेशन झालं. मग त्यानंतर काय करतो आपण, ड्रायिंग करतो विथ द हेल्प ऑफ हॉट एअर. देन हॉट एअर नंतर काय करणार आहे आपण, विथ द हेल्प ऑफ हॉट एअर झाल्यानंतर स्लरी ड्राय झाल्यानंतर आपण काय करतोय, तर तिथे केक फॉर्म होणार आहे. तर केक काय करतोय आपण, रिमूव्ह करतो स्क्रॅपर नाईफ ने, युजिंग द नाईफ. दीज आर पॉसिबल. देन वी हॅव टू द नेक्स्ट बघा, कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितले बघा. सो इट कन्सिस्ट ऑफ द मेटल सिलेंडर माउंटेड हॉरिझॉन्टली. आता तो जो मेटल सिलेंडर आहे तो काय केलेला आहे आपण, हॉरिझॉन्टली काय केलाय आपण, तो माउंट केलेला आहे.
इट कन्सिस्ट ऑफ द मेटल सिलेंडर. हा मेटल सिलेंडर आहे आणि आपण तो हॉरिझॉन्टली माउंट केलेला आहे. तर नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे. द ड्रम मे बी अप टू मीटर्स इन डायमीटर अँड 3.5 मीटर्स इन द लेंथ. तो जो ड्रम आहे तो काय आहे बघा, त्याचा डायमीटर किती आहे तर 3.5 काय आहे त्याची सॉरी लेंथ आहे अँड अप टू 10 मीटर्स इन डायमीटर. त्याची डायमीटर किती आहे तर अप टू 10 मीटर्स आहे, लक्षात ठेवा. सो अँड इट गिव्स द सरफेस एरिया ऑफ 20 मीटर स्क्वेअर. आणि त्याचा सरफेस एरिया किती आहे तर 20 मीटर स्क्वेअर एवढा त्याचा काय असणार आहे सरफेस एरिया असणार आहे. सो द कर्व सरफेस इज बिंग परफोरेटेड प्लेट सपोर्टिंग अ फिल्टर क्लॉथ. आता तो जो सरफेस आहे तो काय झालेला आहे तर त्याची जी प्लेट आहे ती कशी आहे तर परफोरेटेड प्लेट आहे. त्यामध्ये काय होतंय तर इट सपोर्ट द फिल्टर क्लॉथ. त्यामध्ये फिल्टर क्लॉथ काय केलेलं आहे सपोर्ट केलेलं आहे. सो इंटरनली इट इज डिवाइडेड इनटू सेव्हरल फॅक्टर्स. इंटरनली काय केलेलं आहे ती सेव्हरल फॅक्टर मध्ये डिवाइड केलेलं आहे. अँड अ सेपरेट कनेक्शन इज मेड. आणि सेपरेट कनेक्शन काय झालेलं आहे बनवलेलं आहे बिटवीन द each sector and the special rotary wall. Then सिंपल आहे बघा. कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितलंय तर ह्यामध्ये मेटल सिलेंडर पासून तो काय झालेला आहे माउंट केलेला आहे आपण. इट कन्सिस्ट ऑफ द मेटल सिलेंडर. हा रोटरी ड्रम आहे तो मेटल सिलेंडरचा आहे. त्यानंतर तो काय केला आपण तर हॉरिझॉन्टली माउंट केलेला आहे. त्यानंतर त्याची हाईट किती आहे तर अप टू 10 मीटर्स इन डायमीटर. सॉरी त्याची डायमीटर किती असणार आहे तर 10 मीटर. 3.5 मीटर्स इन द लेंथ. त्याची लेंथ किती आहे 3.5 मीटर. आणि त्याचा सरफेस एरिया किती असणार आहे तर 20 मीटर पर स्क्वेअर. त्यानंतर तो जो कर्व सरफेस आहे तो कसा आहे तर परफोरेटेड प्लेट आहे. त्या कर्व सरफेस मध्ये इट इज हॅव्हिंग द परफोरेटेड प्लेट. इट सपोर्ट्स द फिल्टर क्लॉथ. आणि तो काय करतोय तर फिल्टर क्लॉथला सपोर्ट करतोय. मग आता इंटरनली तो दोन ह्याच्यामध्ये किंवा सेव्हरल फॅक्टर मध्ये डिवाइड होतो. आणि ते काय केले सेपरेट कनेक्शन प्रोव्हाइड केले किंवा सेपरेट कनेक्शन इज मेड बिटवीन द each sector and the special rotary wall. each sector आणि स्पेशल रोटरी वॉल मध्ये काय केलंय तर सेपरेट कनेक्शन बनवलेलं आहे. then we have to see the working. एवढाच पॉइंट बघूया आणि आपण स्टॉप करूया. तर ह्यामध्ये काय केलं बघा द ड्रम इज डीप इनटू द स्लरी. इथं बघा सगळ्यांनी तो जो ड्रम आहे तो काय केला ह्या स्लरी मध्ये डीप केलेला आहे. and vacuum is applied to the outlet. आणि व्हॅक्यूम काय केलेला आहे तर अप्लाय केलेला आहे इथं. then which is connected to the filtered receiver. ते जे व्हॅक्यूम आहे सॉरी आउटलेट आहे तो काय केलेला आहे तो आउटलेट आहे तो तर फिल्टर्ड रिसीव्हरला कनेक्ट केलेला आहे. आता when the cake has formed the cake drained or partially dried by the vacuum. आता इथून ह्या स्लरी मध्ये काय होतंय तर इथून अगोदर काय होणार आहे वॉशिंग झोनला ती स्लरी पोहोचणार आहे. वॉशिंग झोन झाल्यानंतर ड्रायिंग झोनला मग काय होतं केक फॉर्म होतं. मग तो केक आहे तो काय करतो आपण पार्शली ड्राईड बाय द व्हॅक्यूम. इथं केक काय होणार आहे तर पार्शली ड्राय होतं व्हॅक्यूम थ्रू. सो द ड्रम इज स्प्रेड विथ द वॉटर टू वॉश द केक पार्शली ड्राय. मग पार्शली ड्राईड जेव्हा स्लरी इथून एंटर होणार आहे इकडं ड्रायिंगच्या ह्याच्यामध्ये पण त्याआधी काय करतो आपण ती जी स्लरी आहे ती काय करतोय वॉश करतोय. जेव्हा पार्शली ड्राय होणार आहे तेव्हा काय करतो आपण स्लरी वॉश करतो. आणि पार्शली ड्राय झाल्यानंतर स्लरी वॉश केल्यानंतर पुन्हा इकडे ड्रायिंग झोन मध्ये ती स्लरी पोहोचणार आहे लक्षात ठेवा. सो रिटेनिंग द व्हॅक्यूम कनेक्शन इट ड्रेन्स द केक अँड प्रोड्युसेस द पार्शियल ड्रायनेस देन रिमूव्ड बाय द डॉक्टर्स नाईफ. आता ह्यामध्ये काय केलं तर व्हॅक्यूम कनेक्शन काय होतंय तर केक वरती ड्रेन होते. म्हणजे विथ द हेल्प ऑफ व्हॅक्यूम आपण काय करतो तो जो केक आहे तो ड्राय करतो इथे ड्रायिंग झोन मध्ये. आणि पार्शियल ड्रायनेस झाला की काय करतोय इथं पार्शियल ड्रायनेस झाल्यानंतर आपण काय करतोय देन इट इज दिस केक इज रिमूव्ड बाय द डॉक्टर्स नाईफ. देन व्हेन द सॉलिड्स ऑफ द स्लरी आर टू मच. ते जे सॉलिडचे जे स्लरी आहेत त्या कशा आहेत जास्त आहेत तेव्हा काय करतोय सो दॅट द फिल्टर क्लॉथ बिकम्स ब्लॉक्ड. तो जो फिल्टर क्लॉथ म्हणजे सॉलिडची स्लरी जर जास्त असेल तर तो जो फिल्टर क्लॉथ आहे तो काय होणार आहे सो इट बिकम्स ब्लॉक्ड. तो ब्लॉक होणार आहे.
विथ द पार्टिकल्स, त्या पार्टिकल्स म्हणून. सो अ प्रीकॉट फिल्टर मे बी युज्ड. म्हणून आपण काय करतोय, तर प्रीकॉट फिल्टर काय करतोय, यूज करतो. सो अ प्रीकॉट ऑफ द फिल्टर एड इज डिपॉझिटेड द ड्रम प्रायर टू द फिल्ट्रेशन प्रोसेस. मग तो जो प्रीकॉट आहे फिल्टर एडचा, तो काय होतोय, तर ड्रम वरती डिपॉझिट होतोय. कशासाठी, तर प्रायर टू द फिल्ट्रेशन प्रोसेस, फिल्ट्रेशन प्रोसेस पुढे प्रोव्हाइड होण्यासाठी किंवा पुढे चालू राहण्यासाठी. तो काय होतोय, तर तो जो प्रीकॉट आहे फिल्टर एडचा, तो काय होतोय, डिपॉझिट होतोय. कशावरती, तर ड्रम वरती. ओके, वी विल स्टॉप हियर. नेक्स्ट आहेत ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. बिफोर दॅट सगळ्यांनी 50% फी कंप्लीट करा as early as possible. Wait for 1 minute, I have to take your attendance. $38 number. 44 number. 58 number. 65 number. ओके, ऍब्सेंट नंबर्स बघा सगळ्यांनी. 38, 44, 58 आणि 65. These are the absent numbers.